नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हा पार्ट सुरू केला होता. त्यातले पहिले 3 इम्पॉर्टन्स आपण बघितले. राहिलेले इम्पॉर्टन्स जे आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. 4th इम्पॉर्टन्स आहे अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता आपल्याला माहिती आहे की कुठली ऑर्गनायझेशन असू देत त्याचा बेसिक एम जरी हा असला की मॅक्सिमायझिंग ऑफ प्रॉफिट, तरी प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काही आहेत तर त्यासुद्धा आपल्याला मॅनेजमेंट प्रिन्सिपल्समधनं क्लिअर होतात. म्हणजे आपल्याला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल देता येईल ते म्हणजे टाटा ग्रुप, बरोबर आहे. आता रतन टाटांचं एवढा मोठा व्याप आहे, म्हणजे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे खरं तर, पण त्यांचे प्रिन्सिपल्स काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे की सोशल सर्व्हिसेस किंवा लोकांसाठी जास्तीत जास्त काम करणं यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांचा मेजॉरिटी शेअर जो आहे ऑलमोस्ट मोर दॅन 65% जो काही त्यांचा अर्निंग्ज आहे ते काय करतात, ते डोनेट करतात. तर हे एक त्यांचं प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल ज्यांना माहिती असतं त्यांना मग टाटा ग्रुपमध्ये कुठेही काम करताना ते बॅक ऑफ माइंड असतं की हां, अशा प्रकारे टाटा ग्रुपचं काम चालतं. म्हणजे त्यांची जी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आजपर्यंत त्यांनी जी केलेली आहे ते आपण बघतो. आता नुकतंच त्यांनी त्यांच्या हस्ते एक कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. त्यात त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा की आता आयुष्याच्या शेवटी मी जास्तीत जास्त हेल्थ जो इश्यू आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. सो मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर बेस्ड ऑन एव्हरी एस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन. एव्हरी एस्पेक्ट दे आर नॉट डेव्हलप्ड ओनली फ्रॉम व्ह्यू पॉईंट ऑफ हँडलिंग द रिसोर्सेस इफेक्टिव्हली, बट दे गाईड मॅनेजमेंट इन अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे फक्त एवढंच नाही आहे की एफिशियंटली रिसोर्सेस कशा प्रकारे हँडल करायचं हा पार्ट तर आहेच मॅनेजमेंटमध्ये किंवा प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये, पण त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे पण त्यातनं आपल्याला समजतं. सो दॅट दे कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट रिजनेबल प्राइसेस, अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन्स इन मार्केट. म्हणजे कुठली ऑर्गनायझेशन, म्हणजे ती सर्व्हिस सेक्टरमध्ये असू देत किंवा एखादं प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी असू देत, तुमचं जर प्रोडक्ट ॲक्टिव्हिटी असेल तर तुम्हाला जे काही प्रोडक्ट द्यायचं ते काही चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं द्यायचं आहे, ते रिजनेबल प्राईसमध्ये द्यायला पाहिजे. आता रिजनेबल प्राईस म्हणजे ऑर्गनायझेशनने प्रॉफिट अर्नच करायचं नाही का, तसं नाही. द ऑर्गनायझेशन शुड अर्न नॉर्मल प्रॉफिट्स, बरोबर. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट्स जे तुम्हाला ऑर्गनायझेशन सस्टेन करायला लागतं, ग्रोथ करण्यासाठी लागतं, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल प्रॉफिट्स. अँड टू अवॉइड आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन. आता मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय हे आपण इकॉनॉमिक्समध्ये डिटेल बघणार आहे. मोनोपोली म्हणजे सिंगल, मोनोपोलिस्टिक सिच्युएशन किंवा मोनोपोली म्हणजे काय, अख्ख्या मार्केटमध्ये एकच सिंगल सेलर असतो आणि तो पूर्ण मार्केटचं जे काही आउटपुट आहे किंवा जो सेल आहे तो कंट्रोल करत असतो. मग त्याच्याकडे तो एकटा सेलर असल्यामुळे तो लोकांचं एक्सप्लॉयटेशन करू शकतो. म्हणजे प्राईस खूप वाटेल तशा वाढवणं किंवा कशाही प्रकारचं प्रोडक्ट देणं, अशा प्रकारे तो एक्सप्लॉयटेशन करू शकतो. तर कुठल्याही ऑर्गनायझेशनने अशा प्रकारची मोनोपोलिस्टिक सिच्युएशन मार्केटमध्ये क्रिएट करता कामा नये. फेअर कॉम्पिटिशन, फेअर रेम्युनरेशन, चेंज इन एन्व्हायरमेंट. आता फेअर कॉम्पिटिशन म्हणजे काय की ठीक आहे बा, माझ्यासारखाच कोणीतरी एखादा ऑर्गनायझेशन, एखादी कंपनी फॉर्म होत असेल, मलाच कॉम्पिटिटिव्ह असलेलं एखादं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आणत असेल तर इट्स ऑब्व्हियस मार्केट आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला तो राईट आहे की त्यांनी तो मार्केटमध्ये एंटर करणं आणि त्याचं प्रोडक्ट सेल करणं. तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपण म्हणतो शत्रुत्व किंवा रायव्हलरी असं नको वागायला, हा महत्त्वाचा मुद्दा. फेअर रेम्युनरेशन म्हणजे जे काही वर्कर्स आहेत त्यांना योग्य ते रेम्युनरेशन मिळालं पाहिजे. नुसतं रेम्युनरेशन असं नाही, पण वर्किंग कंडिशन्स पण तेवढ्याच चांगल्या असल्या पाहिजे. चेंज इन एन्व्हायरमेंट, हेल्दी वर्किंग प्लेस. आता चेंज इन एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपल्या ऑर्गनायझेशनमुळे किंवा आपल्याकडं जी प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी चालत असेल त्याच्यामुळे आपण एन्व्हायरमेंटचं कमीत कमी नुकसान कसं होईल, म्हणजे पोल्युशन आपण कमीत कमी ठेवू शकतो किंवा होणारच नाही यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. हेल्दी वर्किंग प्लेस आपण मगाशी बघितलं. स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी एक्सेट्रा. आणि जे काही आपण मशिनरी किंवा टूल्स वापरू ते स्टँडर्डाइज टाईपचे असले पाहिजेत जेणेकरून वर्कर्सला पण ते इझी होईल. सो इम्पॉर्टन्समध्ये हा काय पार्ट आहे की जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय हे आपल्याला लक्षात येतं. आता आपण पुढे जाऊयात. पुढचं इम्पॉर्टन्स आहे एनकरेजेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. हा तर पार्ट आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. आपण कुठलाही एखादा नवीन इक्विपमेंट घ्यायचा असेल, मोबाईल असेल, तर आपण म्हणतो आपण R&D करू. आपण यूट्यूबला जातो आणि लगेच त्याच्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओज सर्च करतो की कुठल्या
मोबाईलच्या काय फॅसिलिटीज आहेत, त्याची प्राईस किती आहे, हे सगळं आपण बघतो. आता प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे चेंजिंग. डायनॅमिक म्हणजे चेंजिंग. देअर नेचर गोज ऑन चेंजिंग अलॉंग विथ द चेंजेस इन बिझनेस वर्ल्ड. म्हणजे जसं जसं बिझनेस वर्ल्ड चेंज होत जातो तशा तशा प्रकारे त्याचं नेचर बदलत जातं. ओव्हर द इयर्स दे हॅव डेव्हलप्ड टू सूट द करंट नीड. आत्ताची काय गरज आहे त्याच्यानुसार ते चेंजेस होत जातात. इट एनेबल्स द मॅनेजर्स टू ब्रिंग कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट इन देम. त्याच्यामुळे मॅनेजर्सला हे लक्षात येतं की आता काय सिच्युएशन बदलते, मार्केट कसं बदललं आहे, त्यानुसार आपण काय चेंज करायला पाहिजे, हे सगळे इम्प्रूव्हमेंट ह्याच्यामधनं होत जातात. मॅनेजमेंट ॲडप्ट्स न्यू ट्रेंड्स ॲट वर्किंग प्लेस ऑटोमॅटिकली. म्हणजे एखादी जुने मेथडनी काहीतरी काम सुरू असतं आणि समजा हे लक्षात आलं की आता दुसऱ्या कंपन्यांमध्ये किंवा दुसरीकडे कशा प्रकारे वर्किंग कंडिशन्स बदलल्या, त्याच्यानुसार इकडच्या पण बदलल्या जाऊ शकतात. दीज गाईडलाईन्स हेल्प मॅनेजमेंट टू मेक कंपॅरिझन ऑफ यूज्ड प्रिन्सिपल्स विथ इट्स एक्सपेक्टेड आउटकम. आपण कुठले प्रिन्सिपल्स यूज करतो आहे आणि त्याच्यातून काय एक्सपेक्टेड आउटकम किंवा आउटपुट किंवा रिझल्ट यायला पाहिजे तो. इफ नीडेड मॅनेजमेंट कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू सिच्युएशन ॲज द मॅनेजमेंट इज हॅव्हिंग लिबर्टी टू टेक डिसिजन्स ॲट देअर ओन. दिस ट्रेनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट and growth and development of the organization. For example, R&D department always works on finding new techniques in the field of production, finance, marketing, human resources. म्हणजे कुठलंही R&D डिपार्टमेंट असेल हे काय करत असतं की मुख्यत्वे करून आत्ता त्यांचं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनचं कुठलं प्रोडक्ट आहे किंवा कुठली सर्व्हिस आहे, आता मार्केटमध्ये किती आउटपुट येतं आहे किंवा किती सेल होतो आहे, आपला किती रेव्हेन्यू जनरेट होते, किती एक्सपेंडिचर होत आहेत. मग हे करताना नवीन कोणत्या टेक्निक्स वापरल्या तर आपली कॉस्ट कमी होईल, आपलं रेव्हेन्यू जास्त वाढेल किंवा आउटपुट वाढेल किंवा आपण अजून चांगल्या प्रकारे सर्व्हिस करू शकतो. हे सगळं R&D डिपार्टमेंट करू शकतं आणि हे वेगवेगळ्या फील्डमध्ये असतं. प्रोडक्शनचे आहे, जसं फायनान्स आहे तर फायनान्सचा पूर्वी एक ऑर्थोडॉक्स सोर्स काय होता की बँकेकडनं फायनान्स घेणं. त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो किंवा मार्केटिंग आता पूर्वीचं मार्केटिंग काय असायचं, मोठमोठे होर्डिंग्स लावणं, पॅम्पलेट डिस्ट्रीब्यूट करणं आणि तुमच्याकडचं प्रोडक्ट फ्री सॅम्पल्स म्हणून डिस्ट्रीब्यूट करणं. आज हे बंद झालं आहे का? आज हे बंद नाही झालेलं, पण त्याच्या जोडीला सोशल मीडिया मार्केटिंग हा पार्ट खूप वाढलेला आहे. म्हणजे तुमच्या इंस्टाग्राम पोस्ट असतील, फेसबुक असतील, रील्स असतील, व्हिडिओज असतील, तुमच्या प्रोडक्टबद्दल इंट्रोडक्शन देणारे छोटेसे वेगवेगळे व्हिडिओज असतील, अशा प्रकारे हे सुरू झालं आहे. आणि ह्युमन रिसोर्सेस म्हणजे आपल्याकडे असलेले वर्कर्सचं आपण कशा प्रकारे टाईम टेबल केलेलं आहे, त्यांचा आपण यूज कसा करतो आणि अजून काय वेगळं केलं तर त्याचं युटिलायझेशन वाढेल आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते आउटपुट देऊ शकतात. तर पुढचं इम्पॉर्टन्स आहे हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द गाईडलाईन्स फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू क्रिएट कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन among different employees working in different departments. It is also difficult task for manager to keep control on the performance of the employees. Management principles offer suitable systems while establishing coordination and control. आता हा जो पार्ट आहे ना, कोऑर्डिनेट आणि कंट्रोल म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय आणि कंट्रोल म्हणजे एवढे वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये ते काम सुरू असतं. तर एका डिपार्टमेंटचं काम झाल्यानंतर ते दुसऱ्या डिपार्टमेंटबरोबर व्यवस्थित कोऑर्डिनेट व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपर कंट्रोलिंग पण व्हायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मॅनेजर्सचा आणि हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्समुळे पॉसिबल होतं. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात की समजा एखादी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ओके, तर कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कसं होतं की एक कार तयार करायची, त्यांच्याकडे एक स्टोअर्स डिपार्टमेंट असणार जिथे सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल आलेलं आहे. त्यानंतर तुमचं एक मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असेल, मग तुमचं ते फिनिश्ड होणार कार आणि मग नंतर तुमचं ते आउटपुट फायनल झालं म्हणजे फिनिश्ड कार झाली फायनल तर ती सेल होणार. आता समजा सगळ्यात पहिलं काय तयार होतं तर सपोज समजा चासी तयार होते कारची. ओके, मग चासी झाल्यानंतर अजून काय त्याच्यात इंजिन बसवतात, मग बॉडी तयार होते, मग इलेक्ट्रिक पार्ट, असं सगळ्या ह्या समजा स्टेप्स आहेत. तर स्टोअर डिपार्टमेंटमध्ये जे काही रॉ मटेरियल आहे ते कुठे येतं, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये येतं.
आणि मग प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये ती प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी तयार होते. हे करताना स्टोअर डिपार्टमेंटमध्ये एवढा स्टोअर पाहिजे, म्हणजे एवढं रॉ मटेरियल किंवा रेग्युलर लागणारं मटेरियल पाहिजे की रोजच्या प्रोडक्शनला पण पुरलं पाहिजे आणि काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे. म्हणजे स्टोअर डिपार्टमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. जर मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं ठरलं समजा, तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटनी स्टोअर डिपार्टमेंटला कळवायला पाहिजे की सांगायला पाहिजे की आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग या महिन्यात वाढवायचं किंवा पुढचे 3 महिने आपण वाढवणार आहोत. मग सपोज पूर्वी 10,000 युनिट्स लागत होतं मटेरियल एका महिन्याला, 3 महिन्यात आपल्याला डबल करायचं आहे, आता प्रत्येक महिन्याला डबल लागेल. हे स्टोअर डिपार्टमेंटला सांगायला लागेल. स्टोअर डिपार्टमेंट तशा प्रकारे परचेस ऑर्डर काढणार, म्हणजे त्यांनी त्या कंपनीला सांगायला पाहिजे. म्हणजे हे जे कोऑर्डिनेशन आहे हे जेवढं चांगलं असेल तेवढं फंक्शनिंग स्मूथ राहणार. आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्कर्स किंवा आपण काय म्हणूयात त्याला सुपिरियर्स किंवा एक्सपर्ट्स काम करत असतात, तर त्यांचं पण कोऑर्डिनेशन मॅनेजरला करायला लागतं. त्यामुळे ह्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्समध्ये ती एक सुटेबल सिस्टीम घालावी लागते की जेणेकरून ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होऊ शकेल. तर नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. ह्याच्यातला लास्ट इम्पॉर्टन्स, डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्स ॲप्रोच. आता यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, विथ द हेल्प ऑफ व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वन कॅन डेव्हलप ॲन ऑब्जेक्टिव्ह ॲप्रोच. ऑब्जेक्टिव्ह managers can identify the business opportunities, root causes of the problems in correct manner and can provide appropriate solutions on it. It builds confidence in the minds of the managers. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघा की आपल्याला काय बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे काय केलं तर आपला बिझनेस अजून वाढू शकतो, चांगल्या प्रकारे बनवू शकतो, आणि आत्ता जे काही प्रॉब्लेम्स येतात आहे त्याचं रूट कॉज काय, बेसिक कॉज काय, हे आपल्याला कळलं पाहिजे करेक्ट मॅनरमध्ये. अँड टू प्रोव्हाइड ॲप्रोप्रिएट सोल्युशन्स ऑन इट, आणि त्याच्यावर तुम्ही योग्य ते सोल्युशन देणं, त्याच्यावर देणं, याला आपण काय म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह ॲप्रोच. सो इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन द माइंड्स ऑफ द मॅनेजर. म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ही अशा प्रकारे केलेली असतात की ज्याच्यामुळे मॅनेजर्सला हे सगळे रूट कॉज फाइंड आउट करणं आणि त्याच्यावर ॲप्रोप्रिएट सोल्युशन देणं हे शक्य होतं. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपला इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हा पार्ट इथे संपलेला आहे. ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण थेरीज ऑफ मॅनेजमेंट ज्या आहेत, ज्या 2 थेरीज आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, न विसरता सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जर अपलोड झाला तर तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल. आणि सगळ्यात शेवटी तुमच्या कमेंट्स नक्की तिथे नोट डाऊन करा. व्हिडिओ संपल्यानंतर जे डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपण एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही आपल्या पोर्टलवर जाल. तिथे हा 12th OCMचा फुल कोर्स आपण एकदम रिजनेबल प्राईसमध्ये अशाच प्रकारे सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे. आपण जेव्हा 12th OCMचा क्लास ऑफलाईन घेतो, म्हणजे फेस टू फेस जेव्हा लाईव्ह आपण ऑफलाईन शिकवतो, तर त्याची फी आहे ₹8,000. पण आत्ता आपण 75% डिस्काउंट देऊन हा कोर्स ऑनलाईन फक्त ₹2,000 सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की डिस्क्रिप्शनमधल्या लिंकला क्लिक करा आणि आठवणीने एनरोल करा.